छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। लेकाने स्वतःच्या बापाचा खून करून शव घरातच दफन केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। मृत व्यक्तीचे नाव कल्याण बापूराव काळे, वय वर्ष 60 असून हत्येचा आरोप मुलगा रामेश्वर कल्याण काळे याच्यावर आहे। तब्बल 10 दिवसांपूर्वी हत्या करून घरातच पुरलेले शव कुजण्यास सुरुवात झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आणि संशय वाढल्याने घटनेचा पर्दाफाश झाला। माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित आणि पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते मोठा फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास जोरात सुरू आहे। पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील कडेठाण देवीच्या या गावामध्ये इसम नामे कल्याण बापूराव काळे हे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गावात उपस्थित नव्हते, ते गायब होते। त्या अनुषंगाने गावामध्ये कल्याण बापूराव काळे यांचा त्यांच्याच मुलाने खून केला असण्याची चर्चा सुरू होती आणि त्यांचा मृतदेह घरातच पुरला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 22/11/2025 रोजी पाचोड पोलीस ठाण्याची टीम आम्ही सदर कल्याण बापूराव काळे यांचे राहते घरी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी तिथे प्रेत पुरले असल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार पैठण यांना पत्र देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत सदर प्रेत उकरून काढून आणि त्या प्रेतावर पुढील कायदेशीर प्रक्रिया करून मयत यांचा मुलगा नामे राम कल्याण काळे याकडे सदर अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवाउडीची उत्तरे देऊ लागले। तेव्हा त्याच विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने वडील कल्याण काळे यांचा दिनांक 16/11/25 रोजी वडील दारू पिऊन आल्यामुळे घरात संध्याकाळी भांडण करू लागले। त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या भांडणामध्ये डोक्यात लाकडी दांड्याने मारल्यामुळे मृत्यू झाला आणि मग भीतीपोटी त्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बाजूलाच असले मातीच्या धाब्याच्या घरामध्ये त्यांचा मृतदेह पुरला असल्याबाबत त्यांनी सांगितले। त्यानंतर त्यावरून मयत यांचा दुसरा मुलगा लक्ष्मण काळे यांच्या फिर्यादीवरून कलम 103 अन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी नामे राम काळे यास अटक करून त्याला कोर्टापुढे हजर केले असता मान्य कोर्टाने 3 दिवसांचा PCR रिमांड दिलेला असून पुढील अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर राम बारहाते करीत आहेत।